माजी सैनिक आहे. साहेबांचं आमचं 7 to 10 म्हणजे 11वी-12वी साहेबांनी जर केली तर त्याच्या आधी बेस आमचा आहे. 7वी ते 10वी आम्ही मंथन गुरुदेव दादाजी कोंडदेव यांचं ते गाव आणि हे ह्यांचे वडील जे छोटे शिक्षक होते. ही आदर्श फॅमिली आणि मच्छिंद्र खाडे त्यांचं हँडरायटिंग तुम्ही बघितलं ना, मोती असतात ना, मोत्यासारखं हँडरायटिंग आहे. स्वच्छ मनाचा माणूस, एक चांगला मित्र. तशी मी आर्मीमध्ये यांनी 11th ॲडमिशन घेतलं. मी मॅट्रिक रिपीटर झालो. ओके, 19.5 वर्षी मी आर्मीमध्ये गेलो. तेव्हापासूनचे आमचे संबंध तसेच आहेत. जसं साहेबांनी सांगितलं की साहेबांनी MPSC केल्यानंतर त्याच्या वरती पोस्टिंग झाल्या. आम्ही संपर्कात नव्हतो. आमचा एक कॉमन फ्रेंड आहे जगताप म्हणून, भीमराव जगताप. त्यांच्या थ्रू आम्ही संपर्कात आलो. साहेबांना मी सांगलीमध्ये सोडलं नाही, साहेबांना मी सोलापूरमध्ये सोडलं नाही, साहेबांना मी नगरमध्ये सोडलं नाही. आणि शेवटी साहेब ACP म्हणून जर आहे तर हे जे म्हणजे ह्यांचं जर जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे. PSPची केस ते हँडल करतायत. मी 17 सप्टेंबर पासून ह्या केस संदर्भात त्यांच्याबरोबर अपडेट जे घेतोय, भरपूर लोक घेत आहेत. आणि ज्या हिशोबाने ना, ही इज नॉट पोलीस ऑफिसर. म्हणजे एक जो ग्रेस जो बघतो ना आपण, ही इज नाईस ह्युमॅनिटी, राईट. जेवढं कौतुक करावं तेवढं थोडं. कारण आम्ही जो मच्छिंद्र खाडे बघितला होता तो वेगळा होता, राईट. आणि हा जो मच्छिंद्र खाडे तो वेगळा आहे. मग तुम्हाला जास्त समजवण्याची आवश्यकता नाही. स्पेसिफिकली मी इथं मेन्शन करेन, इन्फिनिटी बिकॉन नावाची एक ऑर्गनायझेशन आहे. अहिल्यानगरमध्ये मोठं त्याचं चाललेलं आहे. 3,159 करोडचा घोटाळा आहे तो साहेबांकडे, राईट. अशा त्या ह्याच्यामध्ये सप्टेंबरमध्ये मी कनेक्शनमध्ये आल्यानंतर त्यांचे जे काही सहकारी आहेत आणि ह्या संपूर्ण त्यांचा जो काही स्टाफ आहे, हे एवढे चांगले आहेत ना की बिलकुल म्हणजे बॉसिंग वगैरे प्रकार यांच्यामध्ये नाही. आणि आमची 3,159 करोडची जी केस आहे, त्या केसमध्ये साहेबांनी एवढं मोठं काम केलेलं आहे. यांचे काउंटरपार्ट जे आहेत अहिल्यानगरमध्ये प्रॉपर्टी सीज झालेले आहेत, अकाउंट सीज झालेले आहेत. इथं साहेबांच्या कम्युनिकेशनमध्ये यांचे जे इनिशिएटिव्ह ऑफिसर आहेत त्या ह्याच्यामध्ये साहेबांनी एवढं मोठं काम करून घेतलेलं आहे की त्या केसमध्ये आत्ता फोरेन्सिक ऑडिट चाललेली आहे. स्टेटमेंट, ओके. एक ऑर्गनायझेशन आहे जे लोकांना गुमराह करत आहे. म्हणजे मॅनेजमेंटच्या कदाचित ते संपर्कात असेल नसेल हा नंतरचा भाग आहे. पण त्यांनी गेली 4 महिने झालं की आपण असं करणार आहे, आपण रिट टाकू, आपण हे करू, आपण ते करू. लोकांना ते फक्त गुमराह करण्याचं काम करतायत. आणि साहेबांचा जो स्टाफ आहे त्यांनी जे काम केलेलं आहे, फोरेन्सिक ऑडिट चाललेलं आहे, 24 अकाउंट सीज झालेले आहेत. हा म्हणजे हे कसं इनसाइड स्टोरी तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही, पण हे पब्लिक आहे. हा जो आहे 1,37,000 लोक त्या केसमध्ये इन्व्हॉल्व आहेत. आणि ती केस जी आहे साहेबांनी एवढ्या फॅन्टॅस्टिक प्रमाणे म्हणजे सॉल्व्ह केलेली आहे. आणि अजूनही त्याचे विषय चाललेले आहेत. ओके, अहिल्यानगरमधून SP साहेबांचं 18 तारखेचं बाईट आलेलं आहे. आणि त्यांनी सांगितलेलं आहे जी मेन कल्पित आहेत ते सगळ्यात सेफ प्लेस या पृथ्वीवर कोणते माहिती, UAE. ओके, सगळे जेवढे काही तुम्ही बघा ना, हे कल्पित सगळे UAE मध्ये, आमच्या पण UAE मध्ये आहेत. आम्ही ज्या लोकांना संपर्क केलेला आहे तिथे जी लोक आहेत जी आम्हाला सपोर्ट करतात ते सांगतात तुमचे कल्पित आमच्या समोरच दिसत आहेत. सो इथून जे फॉलो झालेलं आहे. आणि रेड कॉर्नर म्हणजे ह्यांनी जे काही केलं होतं म्हणजे रेड कॉर्नर नोटीस वगैरेसाठी हे एवढं फॅन्टॅस्टिक काम चाललेलं आहे ना. आणि ह्यांचं जे गायडन्स आहे, आमची ह्या केसमध्ये ज्यांनी कंप्लेंट टाकलेली आहे त्यांची साहेबांची IOची आमची मीटिंग झाली. फॅन्टॅस्टिक प्रकारे त्यांनी जसं तुम्हाला गाईड केलेलं आहे, आम्हाला कमी वेळ भेटलेला आहे. मी माझ्या कम्युनिटीला मी रिक्वेस्ट केली होती की साहेब जोपर्यंत 35 जानेवारीपर्यंत जर आहेत ना चेअरमध्ये, तर सप्टेंबरपासून आपण ही केस क्लोज करू शकतो विथ द हेल्प ऑफ साहेब. पण लोकांना कम्युनिटीला ते ऍक्सेप्ट झालं नाहीये. मला ब्लेम करायचं म्हणजे कुठलंही चांगलं काम तुम्ही जर करत असाल तर लोक शिंतोडे उडवत असतात. हा इतिहास आहे आपल्याकडं. साहेब एवढी हेल्प करत असताना आम्हाला मदत भेटत होती. लोकांनी ब्लेम करायला सुरुवात केली. लोकांना मी जर सांगतोय तर लोकांनी इथपर्यंत म्हटलं की हा अशोक लोंढे दारू पिऊन बोलतो राहतोय, मिलिटरीवाला माणूस आहे ना. अशा प्रकारे ब्लेम गेमचा पार्ट. पण कमिंग बॅक टू साहेब, त्यांनी जी काही हेल्प आम्हाला जी केलेली आहे आणि केसमध्ये जे काही विषय चाललेले आहेत. आत्ता आमचं बोलणं झालं परवा दिवशी, अशोक कुठे आहे म्हटले, आपल्याला जोधपूरला जायचं. आमचा एक कॉमन फ्रेंड आहे. ओके, म्हणजे मी ह्यांच्या हुशारपैकीच होतो, पण मॅथमॅटिक्स 2+2 कोड मला कन्फर्म होतं, मी फेल झालो. ओके, हे यांनी MPSC केलं. आमचा एक मित्र आहे, कॉमन फ्रेंड आहे जोधपूरमध्ये. त्याने राजस्थान गव्हर्नमेंटची ट्रॅक केल्यानंतर तो आता BDO तिथं आहे.
आणि आमचं आता प्लॅनिंग चाललेलं त्या मित्राला भेटावं जे काय आहे आणि एक त्याची शेवटचा वर्ष आहे त्याचंही आणि तो रिटायर होतो. पण मस्त म्हणजे आमच्या आयुष्यामध्ये अशोक मुंडेच्या आयुष्यामध्ये काही मित्र जे भेटले असतील त्याच्यापेक्षा मच्छिंद्र ठाणे आणि त्यांच्याबरोबर साहेबांचे डॉक्टर साहेबांची आमची मागच्या वेळेला 4 महिन्यापूर्वी भेट झालेली. म्हणजे हे संपूर्ण आहे ना ह्यांनी जे काही आयुष्यामध्ये कमवलेलं आहे ना म्हणजे हे भरपूर काही कमवू शकत होते आउट ऑफ वेने. फारो जेंटलमॅन आणि साहेबांचं आता तुम्ही असोसिएशनमध्ये जिथे जिथे साहेब गेलेत ना पोस्टिंगला किती तिथे त्यांनी चांगलं नाव कमवलेलं आहे आणि आम्हाला गर्व आहे की आम्ही त्यांचे मित्र आहोत. थँक्यू.